नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या माझ्या मित्रांनो आज सोमवार आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता मका दिसते. म्हणजे मी आज मकाला पाणी देतोय. तर मित्रांनो आता 3:30 वाजलेत. आता विषय असा आहे, हे दोनच सारं भिजलं होतं तोपर्यंत लाईट गेली. आता मोटर चालू करून आलोय मित्रांनो. आता मी जिथं दारे धरतोय तिथून 3 एकरावरती एक शेततळ आहे. त्या शेततळ्यावरती मोटर आहे. आता तुम्हाला सांगतो ऊन असलं लागतंय. त्या असल्या उन्हात एकदा मी मोटर चालू करून आलो, 2 सारं भिजलं की परत लाईट गेली. आता परत मोटर चालू करून आलोय. घाम झालाय, पण ठीक आहे म्हणलं बघू आता एवढ्या वेळ बघू. चालली तर चालली, नाहीतर मग ते जायला लावला घोडा आपलं डायरेक्ट घरी निघून जायचं. तर अजून तर मोटर चालते. तर मित्रांनो असं आता ऊन पण वाढलंय, असा वैताग आलाय. नुसतं चेहरा घामाने हे झालंय, घामेजलाय सगळा चेहरा. तुम्हाला सांगतो चिकट झालाय. असं वैताग आलाय ना ह्या शेतीचा. त्याच्या आयला असं वाटतं एक चुकून ह्या शेतकऱ्याच्या घरी पैदा झालो. आयला जर चांगलं मस्तपैकी एखाद्या बिल्डर उद्योगपती पॉलिटिक्स ह्याच्या घरी पैदा झालो असतं किती मजा झाली असती राव. काल मस्त भारत पाकिस्तानची मॅच झाली. मस्त कोलंबोला गेलो असतं गर्लफ्रेंडला घेऊन, मस्त एन्जॉय केला असता. पण कशाचं काय खिशात नाही दमडी. काय लय वाईट अवस्था आहे बघा शेतकऱ्याची. आता तुम्हाला सांगतो एवढं ह्या रानाला आम्ही खर्च केला, एवढं 1500 खताची बॅगा टाकल्या, हे केलं, एवढी मेहनत केली. बघा ही मका कशी आली बघा. हे मका आहे ना आता फक्त हे जनावराला घालायच्या लागायचे आहे. ह्याच्यातनं पीक तर काय येणार नाही. पण हे कसं आहे, हाय वडिलोपार्जित शेती म्हणून हे करायचे, नाहीतर ही शेती काय करायच्या लायकीची नाही बघा. ह्याच्यात काय मिळत नाही. हे नुसतं हिरवं म्हणतात ना, हिरवं सोनं. पण हे सोनं नाही, हे हिरवा नुसता पाचोळा आहे. काय शेतकऱ्याच्या हातात राहत नाही बघा. तर महाराष्ट्रातले जे तरुण पोर आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, मित्रांनो काही करा पण ह्या शेतीच्या नादी काही लागू नका. बाकीचं धंदो बघा, हे बघा, काही करा, 2 पैसे कमवा, पण ह्या शेतीच्या काही नादी लागू नका. काय मिळत नाही या शेतीतून. लय वैताग आलाय बघा. आता एवढं ऊन लागतंय, पण आता काय करायचं बघा. हे घामाने कसं चेहरा चिकचिकाट झालाय. असू द्या मित्रांनो, आता काय आलंय भोगाशी, भोगलंच पाहिजे. चला बाय, गुड डे.